नमस्ते बोला पुणे, कसं झालं तुमचं सगळं? तर फायनली आता आम्ही निघालो घरी परत. किती आत्ता कितीतरी 6:30 वाजलेत. महाडला पण जायचं आहे ना, आता मध्य रूटमध्ये भेटतो तुम्हाला. कोकणात काय पण बोला, सकाळी सकाळी वातावरण भारी असतं. आम्हाला आता पाऊस लागतोय का काय माहीत, तेव्हा सगळं आभाळच भरलाय. इकडं हवा बिवा सुटली आहे सगळी. खूप पाऊस लागणारी वाटतं मध्ये तेव्हासारखा, काल परवासारखा. सगळीकडे हवा सुटली असतं. आभाळ तर एकदमच म्हणजे पॅक झालाय. पोचलं इथं महाडला चौदार तळेला. हे बघा, आता तिथं खाली पण जायचं. इथं आधी फोटो काढतो जरा. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल. फोटो बिटो तर काढलेत. आता तिकडं खाली चाललोय आम्ही. तिकडं कुठेतरी चाललो. भूमीला आलो, क्रांतीभूमी बाबासाहेबांचं. तिथं चौदार तळ्याच्या पुढेच जरा बघा. इथं आम्ही जेवायला थांबलोय. तामिनी घाटात थांबले. तामिनी घाटात निघालोय आता परत तामिनी घाटाच्या रूटवर. पाऊस पण चालू झालाय बघा. दिसणार नाही, हा दिसतोय पाऊस दिसतोय बघा. अख्खा चालू झालाय पाऊस. परत डोंगरवाडीला थांबलोय कारण की जरा व्ह्यू जरा जास्तच चांगला आहे बघा. इथं सगळं धुकं आलंय खाली. सगळ्यात भारी वाटतं इथं, भारी वाटतं खूप. थांबा दाखवतो तुम्हाला, जरा वर नेऊन दाखवतो. गाड्या जरा जास्तच आहेत हे बघा. असं झालंय व्ह्यू. खाली जाऊन दाखवतो थांबा. हे बघा सगळं धुकंच आहे. तेव्हा बघा पहिल्या दिवशी बघा आणि आता वेगळंच काहीतरी झालंय. भारी झालंय. आता पाऊस पडून गेलाय ना, तर ना अख्खं धुकं आलंय खाली. भारी वाटतंय आता खूपच. हे बघा अख्खं धुकात आहे. आम्ही काहीच दिसत नाही. वाव, येत आहेत का नाही कोण? हा, चहा प्यायला थांबलो आता मानगावाच्या पुढं. तिथे जोशीवाडेवाले इथं थांबले बघा. जोशीवाडेवाले मानगावाच्या पुढे जरा. तर फायनली पोहोचलो आम्ही इथं आणि मी ब्लॉग इथं एंड करतो. चला बाय.